ज्या ठिकाणी मी वाढलो त्या ठिकाणी माझी कला सादर केली, लोकांना आवडत गेली, मी करत गेलो. आणि त्यांनी जाणीव मला दरवेळी करून देत राहिले की तू करतोयस हे चांगलं आहे, आम्हाला आवडत आहे, तू करत राहा. फार मोठी गोष्ट आहे. आणि अशा ठिकाणी, अशा या माझ्या महाराष्ट्रामध्ये आमची अखिल भारतीय ही नाट्य परिषद आहे, त्यांच्यातर्फे आज जो पुरस्कार त्यांनी मला जाहीर केला म्हणजे माझ्या दृष्टीने फार मोठा असं वाटतं. या ठिकाणी सन्मानित करत आहोत. की मला हा सन्मान देऊन की तू काहीतरी केलेलं आहेस आणि अशीच पुढे जात राहा, हा या सन्मानाचा मी अर्थ समजते. आणखीन जास्त काही बोलणार नाही, पण इथेच थांबणार नाहीये. जोपर्यंत हातपाय चालू आहेत, मुलगेही साथ देत आहेत, तोपर्यंत मी काम करत राहणार. छायाचित्राच्या सोयीसाठी मी एक मोठा आनंदाचा दिवस आहे. म्हणजे शब्दात वर्णन करणं सुद्धा मला कठीण होत आहे. कारण सुरुवाती जेव्हा झाली तेव्हा एका लाईनीत मिळालेलं मला हे चौथा पुरस्कार आहे हा. चारही पुरस्कार इतके मोठे आहेत, मी त्याचं शब्दात वर्णन करू नाही इच्छित आणि करूही शकणार नाही. पुरस्कार मिळालेत, मिळतायत, मिळत राहत आहेत. पण कुठून मिळतात, कुणाच्या हस्ते मिळतात, कुठल्या संस्थेतर्फे मिळतात, हे शेवटी महत्वाचं राहतं. ज्या ठिकाणी मी वाढलो त्या ठिकाणी मी माझी कला सादर केली, लोकांना आवडत गेली, मी करत गेलो. आणि त्यांनी जाणीव मला दरवेळी करून देत राहिले की तू करतोयस हे चांगलं आहे, आम्हाला आवडत आहे, तू करत राहा. फार मोठी गोष्ट आहे. आणि अशा ठिकाणी, अशा या माझ्या महाराष्ट्रामध्ये आमची अखिल भारतीय ही नाट्य परिषद जी आहे, त्यांच्यातर्फे आज जो पुरस्कार त्यांनी मला जाहीर केला म्हणजे माझ्या दृष्टीने फार मोठा असं वाटतं मला. आणि त्याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट की ज्यांच्या हस्ते मला तो मिळतोय, आदरणीय माननीय श्री शरदराव पवार साहेब, माझ्या दृष्टीने एक फार मोठा माणूस आहे हा, फारच मोठे. आदरणीय म्हणणं उगाच नाही लाभत कोणाला. आणि मी त्याबद्दल अगदी फारच पर्टिक्युलर आहे की खरोखरच ते आदरणीय आहेत. माझा अत्यंत आवडता माणूस, माझे आवडते अत्यंत नेते, कुणासाठीही काम करायला सदैव तयार असलेले. माझं काम त्यांनी, एक काम होतं माझं, ते त्यांनी 3 मिनिटात केलं. मोजून 3 मिनिटात. आपण म्हणतो 1 मिनिटात 2 मिनिटात, असं नाही, मोजून 3 मिनिटात केलं. नाहीतर असं होतं की त्यावेळेला की झालं तर तुमचं काम असं म्हणून काम व्हायला बरीच वर्ष लुटतात, होतच नाही काम. पण या माणसाचा मला हा असा अनुभव अजूनही, ते मोठी त्यांची सगळ्यात आवडची गोष्ट म्हणजे कुठल्याही माणसाला ते अजूनही ओळखतात, त्यांच्या नावासकट ओळखतात. हा जो मला सन्मान दिलाय त्याबद्दल मी
अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सर्वप्रथम खूप खूप आभार मानते. कारण बाहेर आपण कितीही चांगलं काम करून आलो तरी घरी आल्यानंतर घरच्यांच्या शाबासकीची थाप जेव्हा आपल्याला मिळते ती काहीतरी वेगळीच असते. आणि तसं फिलिंग आज मला इथे येत आहे. 74 साली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून मी स्नातक होऊन परत आले. तिथे नंतर नोकरीचा योग पण आला होता, निमंत्रण पण आलं होतं, पण आपल्याला परत जाऊन महाराष्ट्रातच काम करायचंय हा एक विचार होता. त्यामुळे त्या निमंत्रणाला मान न देता परत आले आणि त्याला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 74 ते 24 आणि त्या वर्षी मला हा सन्मान मिळतोय. मागे म्हणून पाहताना बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण काय केलंय एक्झॅक्टली, खूप काही केलंय का काहीच केलं नाहीये. पण आता अशी भावना होती की मी खरंच तसं काहीच केलेलं नाहीये. मी फक्त ऍक्टिंग करत गेले, माणूस समजून घेण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक कॅरेक्टरमधनं वेगवेगळ्या भूमिका केल्या, वेगवेगळ्या शैलींमधून कामं केली. मला खूप मिळालं. मी प्रेक्षकांना काय दिलंय. पण जेव्हा असा विचार येतो तेव्हा आणखीन काहीतरी करायची ऊर्जा आपल्याला मिळते आणि तशी ऊर्जा आत्ता मला मिळतीये.